लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी आता सरकारने दिलेली आहे कडक निर्देश. बँकांना आता सरकारने दिलेले आहे कडक निर्देश. फक्त याच महिलांना आता हा 2100 रुपये हप्ता मिळणार आहे. या कोणत्या महिलांना मिळणार आहे तर त्यामध्ये 2 कागदपत्रे ज्या महिलांकडे आहे अशा सर्व महिलांना आता 2100 रुपये हप्ता मिळणार आहे. तर ही कागदपत्रे कोणती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म प्री चेकिंग केले जात आहे. त्यामध्ये 60 लाख महिला ह्या अपात्र ठरलेल्या आहे आणि 14 लाख महिलांचे आता अर्ज त्यांनी परत वापस घेतलेले आहेत. त्यांनी स्वतः मर्जीने आता ते अर्ज परत घेतलेले आहेत. म्हणजेच की ज्यांची सरकारी नोकरी आहे अशा काही किंवा ज्यांचे 2.5 लाखाच्या वर उत्पन्न आहे अशा सर्व महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि आदिती तटकरे यांनी सांगितले होते की 26 जानेवारीच्या पहिले सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट DBTद्वारे जमा होणार आहे आणि ते आता सुरू होणार आहे. म्हणजे प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये आता 2100 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सुरुवात होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे काही जिल्ह्यामध्ये येण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये याचा लाभसुद्धा सुरू झालेला आहे. 2100 रुपये थेट त्यांच्या अकाउंटला सुरू झालेले आहे आणि तुमच्या अकाउंटला आले असेल तर आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि ज्यांना पैसे मिळाले नाही आणि त्यांना पैसे काही मिळाले नाही त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला 1ही रुपया मिळाला नाही असा मेसेज करून पाठवा, जेणेकरून आम्हाला सुद्धा याची माहिती मिळेल. आणि सर्व लाडक्या बहिणींना आता त्यांच्या अकाउंटला थेट DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहे. आणि लाडक्या बहिणीसाठी एकदम आनंदाची बातमी म्हणजेच की प्रत्येक लाडक्या बहिणीला ज्या लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व लाडकी बहीण योजनेतून आता घरकुल योजनेचा सुद्धा लाभ त्यांना मिळणार आहे. म्हणजेच की आता हे तीळ संक्रांतीचं गिफ्ट म्हणून लाडकी बहीण योजनेचा घरकुल योजनेसुद्धा त्यांना आता लाभ मिळणार आहे. त्यांना हा बोनस म्हणून आता त्यांना दिले जाणार आहे. आणि प्रत्येक महिलेला आता घर राहण्यासाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच की घरकुल योजनेचा त्यांना मोठा लाभ मिळणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.